देशात लोकशाहीचा सर्वात मोठा सण असलेल्या लोकसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. दरम्यान भारतीय जनता पक्षाने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वकील उज्ज्वल देवराव निकम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने पूनम महाजन यांचे तिकीट रद्द केले. भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 15वी यादी जाहीर केली आहे. भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट रद्द केले आहे, तर दहशतवादी कसाबला फाशी देणारे वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे भारतीय विशेष सरकारी वकील आहेत, ज्यांनी प्रमुखतेने हत्या आणि दहशतवादाच्या खटल्यांवर काम केले आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली. 2013 मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात ते विशेष सरकारी वकील देखील होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. निकम यांना 2016 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना Z+ वर्गीकरणासह सुरक्षेचा तपशील देण्यात आला आहे, जो भारतातील सुरक्षिततेचा दुसरा सर्वोच्च स्तर आहे. निकम यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. त्यांचे वडील देवरावजी निकम हे न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते आणि त्यांची आई गृहिणी होती. बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी KCE मधून कायद्याची पदवी मिळवली. त्यांचा मुलगा अनिकेत हाही मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी वकील आहे. निकम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जळगाव येथे जिल्हा वकील म्हणून केली आणि राज्य आणि राष्ट्रीय खटल्यांपर्यंत काम केले. 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 628 जणांना जन्मठेपेची आणि 37 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. डिसेंबर 2010 मध्ये निकम यांनी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांमध्ये आयोजित दहशतवादावरील जागतिक अधिवेशनात भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे आता भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.